राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 75 वर फुलंब्री खुलताबाद मार्गावरील अतिक्रमण हटवण्यासाठी प्रशासनाने हालचाली सुरू केलेल्या आहेत। जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांच्या आदेशानुसार मोजमापाचे काम हाती घेण्यात आलेले आहे। या अंतर्गत रस्त्याच्या दुतर्फा 40 फूट अंतरापर्यंतची हद्द निश्चित करण्यात येत असून त्या अंतर्गत येणारी सर्व अनधिकृत बांधकामे हटवण्यात येणार आहेत। मार्किंग नंतर विभागीय आयुक्तांना अहवाल सादर केल्यानंतर पुढील आठवड्यामध्ये यावर बैठक होऊन प्रत्यक्ष हटवणुकीची तारीख निश्चित केली जाणार आहे। आता या सर्व अतिक्रमणावर बुलडोझर चालण्याची शक्यता असल्याने अतिक्रमण धारकांमध्ये आणि व्यावसायिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झालेले आहे। छत्रपतीवर संभाजीनगरवरून या सर्व घटनेचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी अमोल काळे यांनी। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये तसेच शहरामध्ये अतिक्रमणाची मोहीम ही जोरदार आपल्याला बघायला मिळत आहे। यातच छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील खुलताबाद तालुक्यात देखील हे अतिक्रमण हटणार आहे। आपण हे दृश्य बघू शकतो कशा प्रकारे खुलताबाद शहरासह तालुक्यात ही मार्किंग करण्यात येत आहे। रस्त्याच्या आतमधून 40 फूट ही मार्किंग असणार आहे आणि 40 फुटाच्या अंतरावर ज्या हॉटेल्स दुकान असणार आहे या देखील उठणार आहे। आपण बघू शकतो कशा प्रकारे मार्किंग केल्या जात आहे आणि यातच रस्त्याच्या आतमधून 40 फूट अंतरावर ही मार्किंग असून ज्या दुकाना हॉटेल्स रस्त्याच्या कडेला असेल त्या दुकाने देखील अतिक्रमणामध्ये हटवण्याचा इशारा देखील प्रशासनाने दिला आहे। नमस्कार, मी अमोल सोष्टे। मी गेले इथं 20 वर्षापासून व्यवसाय करतोय। आत्ता आमच्या कानावर काही गोष्टी आल्या की अतिक्रमण हटवण्यात येते, तर ह्या अतिक्रमण हटवण्याला आमची सहमती आहे। फक्त विनंती एवढीच आहे की आम्हाला येणारा काही दिवसानंतर श्रावण महिना सुरू होतोय, तर या श्रावण महिन्यात आम्हाला तो महिनाभर एक वेळ हवा आहे की जेणेकरून आम्ही वर्षभराचा धंदा ह्या महिनाभरात व्यवस्थित होतो। महिनाभरात म्हणजे वर्षभर आमचा एवढा धंदा नसतो इथं, पण ह्या श्रावण महिन्यामध्ये खूप चांगला व्यवसाय होतो आणि श्रावण महिन्याचा जरी वेळ मिळाला आम्हाला त्यानंतर आम्ही स्वतः सरकारला मदत करू व आमचं अतिक्रमण हटवण्यात त्यांना सहभाग करून आम्ही आमचे जे काय अतिक्रमण केले ते हलवू इथनं। माझं नाव संदीप आवताडे। माझी भद्रमारुती मंदिर परिसरात हॉटेल आहे भक्तनिवास येथे। प्रशासनाने तेथे मार्किंग केलेली आहे अतिक्रमण काढण्यासाठी। अतिक्रमण काढण्याचा आमचा काही विरोध नाही, पण आता पुढं भद्रमारुती मंदिर येथे श्रावण निमित्त लाखो भाविक दर्शनासाठी येत असतात आणि आमचा ह्योच महिना धंद्याचा आणि व्यवसायाचा आहे। तरी माझी प्रशासनाला विनंती आहे की आपण आम्हाला 1 महिन्याची मुदत द्यावी, जेणेकरून श्रावण महिना झाल्यानंतर आपण जे अतिक्रमण काढणार आहात त्याला आमचा काहीच विरोध नाही आणि आपण ठरवलेल्या जागेवरून आम्ही आमचं अतिक्रमण काढून घेऊ। हे अतिक्रमण विरोधी कारवाई जी सुरू झालेली आहे, आपण आपल्या मागे बघू शकतो मार्किंग पण केलेली आहे, तर ह्याच्यावर स्थानिक पदाधिकाऱ्यांचं काय मत आहे? मार्किंग केली हे आत्ताच बघितलं आम्ही की ज्या तातडीने मार्किंग करून आणि अतिक्रमण काढण्याची भूमिका प्रशासन घेत आहे, एवढीच जर भूमिका त्यांनी कडक भूमिका घेऊन या रोडचे साईड पंखे आणि या सरेजवळ प्रत्येक दिवसाला एक नवीन अपघात घडत आहे। या ठिकाणचे त्यांनी गड्डे बुजवले असते, त्या रोडचं काम पूर्ण केलं असतं तर हे अपघात टळले असते। या रोडला कुठल्याही ठिकाणी अर्ध्या 1 फुटाची कोर आहे। रोज त्या कोरीहून जे आहे तर नवीन चालणारा माणूस जे आहे तर त्या कोरीहून पडतो। भद्रमारुती दर्शनाला येणाऱ्या प्रत्येक नागरिकाची गैरसोय होती। इकडे लक्ष न करता डिप्टी साहेब, ई साहेब यांनी या गोष्टीवर लक्ष घालायला पाहिजे। हे काम पूर्ण करून घेतलं पाहिजे आणि लवकरात लवकर या नागरिकांना सुविधा उपलब्ध करून दिली पाहिजे, ही भूमिका घेतली पाहिजे। अमोल काळे, स्टार महाराष्ट्र न्यूज, छत्रपती संभाजीनगर।